नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, सर्वात दुर्धर आजार म्हटला तर कॅन्सर हे नाव आपल्याला घेता येईल. आणि कॅन्सर म्हटलं की जीवाचा थरकाप उडतो. पण मित्रहो, आता हे सर्व काही सोपं झालेलं आहे. कारण कुठल्याही प्रकारचा तुमचा कॅन्सर आता ज्या वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत त्यांच्या मार्फत ऑपरेशनचा सर्व खर्च हा तुम्हाला आता शासनामार्फत मिळू शकतो आणि तुम्ही यातून बरे होऊ शकता. तर आज असेच एक डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. होरायझन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगलीचे, गणेशनगर सांगलीचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिकेतन काळे. मित्र, कॅन्सरचे बरेचसे गैरसमज आपल्या डोक्यामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण चालत असतो आणि इतरांना सल्लेही देत असतो. त्यामुळे तुमच्या मनातले प्रश्न आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांना, तुमच्या मनातल्या गैरसमजाला आज नक्कीच उत्तर इथे मिळणार आहेत. ते देणार आहेत डॉक्टर श्रीनिकेतन काळे. तर भेटूया आपण कॅन्सरची लक्षणे आणि कॅन्सरचे गैरसमज याबद्दलची दिलखुलास मुलाखत होरायझन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणेशनगर सांगलीचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिकेतन काळे. नमस्कार. नमस्कार. आज एक डॉक्टर तुमचं नाव आहे की प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपल्या सांगलीचं कॅन्सर तज्ज्ञ म्हणून नाव तुम्ही उज्ज्वल केलेलं आहे आणि अनेक लोक तुमच्याकडून उपचार घेऊन गेलेले आहेत, ते बरे झालेले आहेत किंवा त्यांचं आयुर्मान बाकी वाढलेलं आहे आणि ते वेदनारहित झालेले आहेत. तर हे नक्कीच तुमचा उत्तुंग प्रवास आमच्या सर्व दर्शकांना इथं जाणून घ्यायचा आहे. आणि आजचा आपला विषय म्हणजे कॅन्सरची लक्षणे आणि कॅन्सरबद्दलचे अनेक गैरसमज हे लोकांनी निर्माण केलेले आहेत, लोकांमध्ये आहेत. ते सगळे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला इथं दूर करायचे. तर प्रथम आपण कॅन्सरची लक्षणे, डॉक्टर, कुठली लक्षणे असतात? सर्वप्रथम मी उत्तुंग भरारीच्या प्रेक्षकांना नमस्कार करतो आणि जमदाडे सर तुमचं आणि या कार्यक्रमाच्या सगळ्या टीमचं धन्यवाद करतो की आता मला वाटतं हा आपला 3रा एपिसोड आहे. 3 एपिसोडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी परत कव्हर करत आहोत की कॅन्सर ट्रीटमेंट कशी इव्हॉल्व्ह होत गेली आणि सध्या काय आपल्याकडे ऑप्शन्स आणि नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. तर ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आजही गोष्ट कुठली असेल तर डायग्नॉसिस लवकर होणं. आणि डायग्नॉसिस कधी लवकर होतं? जर पेशंट आमच्याकडे लवकर आला तर. त्यामुळे लक्षणं कॅन्सरची कोणती हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आपल्याला काहीतरी त्रास होतोय हे शेवटी प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. आज मी या डॉक्टर म्हणून तुमच्याकडे येऊ शकत नाही, पण तुम्ही पेशंट थोडा जरी काही त्रास झाला तरी माझ्याकडे येऊन कमीत कमी हे बघू शकता की हा कॅन्सर आहे का नाही आणि आपल्याला काय झालंय. तर त्या दृष्टीनं कॅन्सरची लक्षणं म्हणाल तर ह्याची काही स्पेसिफिक लक्षणं असतात. जसं एखादी गाठ असते, कॅन्सरची गाठ दुखत नाही हे लक्षात घ्या. जनरली काय होतं की गाठ दुखायला लागली की तो रुग्ण डॉक्टरांकडे जातो, पण कॅन्सरची गाठ दुखत नाही. त्यामुळे बरेचदा रुग्ण उशिरा आमच्याकडे येतात. त्यामुळं एखादी न दुखणारी पण सतत वाढणारी शरीरात जर गाठ असेल, जसं स्त्रियांना ब्रेस्टमध्ये स्तनात असू शकेल किंवा एखाद्याच्या पोटात असू शकेल, हातावर पायावर असू शकेल किंवा एखादी तोंडात न भरणारी जखम असू शकेल, तर अशा न भरणाऱ्या जखमा या कॅन्सरमुळं असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच पेशंटना ज्यांना पर्टिक्युलरली अन्ननलिकेचा वगैरे त्रास आहे, त्यांना गिळायला त्रास व्हायला लागतो किंवा ज्यांना आतड्याचे कॅन्सर असतात त्यांना संडास वगैरे त्रास होऊ शकतो किंवा शौचातून रक्त जाणे या गोष्टी होऊ शकतात, रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. आणि असे देखील बरेच पेशंट आहेत की ज्यांना यातलं काहीच नसतं, फक्त वजन कमी व्हायला लागतं, भूक मंदावते आणि एकंदरीत पेशंट हा आजारी दिसू लागतो, कारण काहीच नसतं. तर अशा पेशंटना कुठेतरी कॅन्सर असू शकतो, त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. त्याच्यानंतर खोकला की जो बरा होत नाहीये किंवा तुमचा जर का आवाज बसलाय आणि तो नॉर्मल होत नाहीये, अशी काही लक्षणं जर दीर्घकालीन असतील, जसं 15-20 दिवस झाले हे बरं होत नाहीये, तर हे अंडरलाईन कॅन्सरमुळे असू शकतं. त्या पर्टिक्युलरली तुम्ही जर काही व्यसन करत असाल, स्मोकिंग करत असाल, तंबाखू घेत असाल, तर अशांमध्ये हे कॅन्सरचे चान्सेस असतात, फुफ्फुसाचे, घशाचे. त्यामुळे अशा रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता हे कॅन्सरबद्दल तुम्ही सांगितलं ही लक्षणं मित्र तात्काळ ओळखली पाहिजेत आणि लगेच याचं निदान जर लागलं तर उपचाराला ते सोपं जाऊ शकतं. तर डॉक्टर, आता कॅन्सरचे नेमके प्रकार किती?
प्रकार म्हणण्यापेक्षा स्टेजेस असं मी म्हणू शकेन की कॅन्सरच्या सर्वसाधारण मी 4 स्टेजेस असतात. कुठलाही कॅन्सर असू दे. आता प्रकार म्हणायला गेला तर तुम्ही ऑर्गन, जेवढे ऑर्गन बॉडीत आहेत, जेवढे अवयव आहेत, प्रत्येकाचा कॅन्सर होऊ शकतो. अगदी डोळ्यापासून, मेंदूपासून ते पायाच्या एखाद्या छोट्या बोटापर्यंत कुठल्याही अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि सर्वसाधारणपणे हे कॅन्सर 4 स्टेजमध्ये आम्ही डिव्हाइड करतो. पहिल्या स्टेजमध्ये एखाद्या अवयवातच हा कॅन्सर सीमित असतो, लिमिटेड असतो. आता आपण उदाहरण घेऊया तोंडाच्या कॅन्सरचं. तोंडाचा कॅन्सर हा समजा जिभेवर आहे, तो जिभेवरच सीमित असेल तर तो साधारण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असतो. जेव्हा तो जिभेवरून गळ्यामध्ये पसरतो, गळ्यात गाठी उठतात, तुम्हाला माहिती असेल, अवधानं उठतात म्हणतात लोक, तर अशी अवधानं जेव्हा यायला लागतात तेव्हा तो कॅन्सर 3ऱ्या स्टेजला गेलेला असतो. आणि असा कॅन्सर जेव्हा शरीरात इतरत्र पसरतो, की तोंडाचा कॅन्सर फुफ्फुसात गेला, हाडात गेला, पोटात गेला, तर तो 4थ्या स्टेजचा होतो. तर हे सर्वसाधारणपणे कॅन्सरचे स्टेजेस आहेत किंवा प्रकार आहेत आणि प्रत्येकाची ट्रीटमेंट हे त्याप्रमाणे बदलत जाते. अच्छा अच्छा. म्हणजे जर वेळेत जर पहिल्या दुसऱ्या स्टेपला अगदी बरोबर, जवळजवळ 90 ते 95% लोक बरे होतात. अगदी बरोबर. 3ऱ्या स्टेजला साधारण 60 ते 70% पेशंट बरे होतात आणि 4थ्या स्टेजला गेल्यावर हे प्रमाण 10 ते 15% खाली येतात. त्यामुळं उपचार हे वेळेत होणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. तर डॉक्टर, आता हे प्रकाराबद्दल झालं, तर आता यातले महिलांना कुठल्या प्रकारचे कॅन्सर आणि पुरुषांना कुठले, आणि लहान मुलांचं हे कसं वर्गीकरण? बरोबर. आता पुरुषांचं पहिले आपण बोलूया. पुरुषांना हे 80% कॅन्सर हे जे होतात हे तंबाखूजन्य होतात. कारण आपल्याकडे तंबाखू, मावा, गुटखा, सिगरेट बऱ्यापैकी व्यसनी आहेत. त्याच्यामुळं विशेषतः आता शहरातली या तरुण वर्ग बघितलात तर सकाळी सगळे माव्याचे पाहिजेच आणि खेडोपाडी तर फारच जास्त प्रमाणाचा आहे. तर ह्यातला सगळ्यात कॉमन कॅन्सर हा तोंडाचा असतो. त्याच्या खालोखाल घशाचा किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर हा आपल्या एरियात खूप कॉमन आहे तंबाखूच्या व्यसनांमुळे. विशेषतः बिडी पिणारे किंवा सिगारेट ओढणारे जे लोक असतात त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा स्वरयंत्राचा कॅन्सर हा खूप कॉमन आहे. पुरुषांच्या मध्ये पर्टिक्युलरली 60 वर्षानंतर प्रोस्टेटचा कॅन्सर हा आपल्याकडे खूप कॉमनली आढळतो. तर हे सर्वसाधारण पुरुषांच्यात जास्त होणारे कॅन्सर आहेत. स्त्रियांच्यात जसं नैसर्गिकपणेच आहे स्तनाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर, हे 1 नंबर आणि 2 नंबरला आहेत. आणि त्यानंतर स्त्री पुरुषांच्यात कॉमनली आढळणारा कॅन्सर विशेषतः आपल्या भागात म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर, कोलॉनिक कॅन्सर. आता जेव्हा मी प्रॅक्टिसला आलो तेव्हा मलाही स्वतःला एवढी कल्पना नव्हती की हे इतकं कॉमन असेल. कारण आमच्या सगळ्या पुस्तकात लिहिलेलं आहे की हे कॅन्सर हे पाश्चिमात्य जगात जास्त कॉमन आहेत, अमेरिकेत सगळ्यात जास्त कॉमन आहेत. पण आज भारतात सुद्धा, आज आमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आता जवळजवळ तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमाणात हे मोठ्या आतड्याचे कॅन्सर आमच्या समोर यायला लागले. ह्याला काही कारण कदाचित अन्न, खाण्याचे पदार्थ असू शकतील, पण एक्झॅक्ट माहिती नाही, पण हे खूप कॉमनली आढळतात. आता लहान मुलांचा जर विचार केला आपण, आता 3ऱ्या लाटेच्या चर्चेवर लहान मुलांच्या आजारांची चर्चा व्हायला लागली, तर लहान मुलांच्यात कॅन्सर हे रेअर आहे, कॉमन नाही आहे. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही म्हणाल गेलं तर ब्लड कॅन्सर हे लहान मुलांच्यात कॉमन असतात, ल्युकेमिया ज्याला म्हणतात. तर पण एक चांगली गोष्ट म्हणजे लहान मुलांच्यात जर ल्युकेमिया झाले, ब्लड कॅन्सर झाले, ते बरं व्हायचं प्रमाण खूप चांगलं आहे. दुसऱ्या पद्धतीचे कॅन्सर म्हणाल गेला तर बोन कॅन्सर जे असतात हे लहान मुलांच्यात जास्त कॉमन असतात ॲडल्ट्सपेक्षा. आणि लिम्फोमास एक प्रकारचा, हा पण ब्लड कॅन्सरचा एक प्रकारचा, तो लहान मुलांच्यात कॉमन आहे. शिवाय किडनीचे काही टाईपचे कॅन्सर लहान मुलांच्यात असतात. पण इन जनरल लहान मुलांच्यात कॅन्सरचं प्रमाण हे ॲडल्ट्सपेक्षा कमी असतं. आणि हे जनरली सगळे जेनेटिकली डिटर्मिन्ड असतात किंवा काही म्युटेशन्समुळे झालेले कॅन्सर असतात. म्हणजे बऱ्यापैकी आतड्याचा कॅन्सर हा सर्वात मोठा आपल्याला सध्या प्रमाण वाढत. बरं, हा आतड्याचा कॅन्सर मग डॉक्टर काय आहाराच्या पद्धतीमुळे चुकीच्या काही वेगळा आहार असू शकतं? आता जे स्टडी झालेले आहेत सगळे पाश्चिमात्य जगात, तर त्यांनी असं हे केलेलं आहे की फॅटचं प्रमाण जर तुमच्या खाण्यात जास्त असेल, तुम्ही जर रेड मीट ज्याला मटण किंवा असं जर म्हणा, तिकडे ते लोक बीफ खातात, आपण खात नाही, पण मटण आपल्या इथं खूप आहे. तर हे किंवा फॅट जर जास्त असेल, चरबीयुक्त पदार्थ तुम्ही जास्त खात असाल, अल्कोहोल, पचनास जड अल्कोहोल, आणि खाण्यामध्ये जर
फायबर कमी असतील, म्हणजे पालेभाज्यांचं प्रमाण कमी असेल, चोथा कमी असेल, तर अशा पेशंट्सना ह्याचं प्रमाण जास्त असतं. आणि एक साधारण 8 ते 10% कोलॉन कॅन्सरचे पेशंट हे फॅमिलियल असतात, हेरिडिटरी असतात. म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये तुम्हाला 6-7 लोक आढळतील ज्यांना हे झालेलं आहे. ते त्यांच्या जेनेटिकमध्ये प्रॉब्लेम असतात, ते जीन्स पिढ्यानपिढ्या पुढे जातात. तर अशा लोकांना हे आतड्याचे कॅन्सर होऊ शकतं. म्हणजे बऱ्यापैकी आपण अनुवंशिकतेकडे आता लहान मुलांना तसा हा आजार कमीच होतो, पण तरी पण लहान मुलांना कसा होतो आणि अनुवंशिकता कितपत असते? अनुवंशिकता कमी आहे, म्युटेशन्स जास्त आहेत. म्हणजे आपले जे जीन्स असतात त्यात कुठेतरी म्युटेशन्स होतात. कशामुळे होतात माहिती नाही, पण ही होतात. त्यामुळे त्या लहान मुलांना ते कॅन्सर होतात. आणि ह्यांची लक्षणं अगदी नॉन स्पेसिफिक असतात. सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे आता जसं ल्युकेमियाबद्दल बोललो आपण, ब्लड कॅन्सर, तर त्या मुलाचं वजन वाढत नाही आणि सारखा ताप येतो. एवढीच लक्षणं असतात, बाकी काही नसतं. तुम्ही त्याची ब्लड टेस्ट करता तर त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी 1.5 लाख झालेल्या असतात. हे ल्युकेमियाचं लक्षण आहे. तर असं खूप नॉन स्पेसिफिक याच्यामध्ये, त्यामुळे लहान मुलांवर लक्ष फार ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. ज्यांचे आजार बरे होत नाही आहेत, जी मुलांची वाढ खुंटलेली आहे, अशांची तपासणी झाली पाहिजे. डॉक्टर, आता हा म्हणजे काही संसर्गाने हा रोग वाढू शकतो का? हा एक लोकांमध्ये गैरसमज आहे, काय सांगा? जमदाडे सर, हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे मला विचारण्यात येणार. म्हणजे कधी मला कॅन्सर बद्दल शिकताना हे वाटलं नव्हतं की असाही प्रश्न कुणाच्या डोक्यात येऊ शकेल. लोकांच्या मनामध्ये खूप ती भीती झालेली आहे. कारण एखादा घरी एखादा पेशंट असतो, मग त्याची सेवा करायला सुद्धा ही लोक जात नाहीत लवकर, की बाबा मला काय होईल का, असा एक प्रश्न आहे. माझ्याकडे जे पेशंट येतात, ती आजी असते, त्या आजीला मला दाखवतात, मग तिला बाहेर बसा म्हणून सांगतात. मग तिला बाहेर बसून त्यांचा मुलगा येतो, मग तो म्हणतो अहो माझा मुलगा आहे, तो आजी बरोबर सारखा दिवसभर खेळत असतो, तर त्याला कॅन्सर होईल का? तर हे पूर्णपणे डोक्यातनं काढून टाका. ह्याच्यामध्ये काही म्हणजे काही 0.5% सुद्धा तथ्य नाही. कॅन्सर हा ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे, अनुवंशिक आहे, संसर्गजन्य नाही. म्हणजे टीबी असेल किंवा कोविड असेल, हे सगळे संसर्गजन्य रोग आहे, पण तसा कॅन्सर नाही. त्यामुळं कॅन्सर रुग्णाची सेवा करण्यापासून स्वतःला दूर ठेवू नका. ह्या माणसांना तुमच्या सेवेची, स्पर्शाची गरज आहे. त्यांच्यापासून लांब राहू नका. त्यांना वाळीत टाकल्यासारखं एखाद्या खोलीत टाकू नका की जिथं मुलांना तुम्ही सोडत नाही, तुम्ही स्वतः जात नाही. तर जसं आता आमच्याकडे टर्मिनल लाईफ केअर हा मोठा एक टॉपिक आहे. म्हणजे ज्यांचं आता आयुष्य संपणार आहे, तर त्यांची केअर कशी घ्यायची, त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा त्यांना मानसिक आधार देणे हा आहे. अशा वेळी हे संसर्गाचे विषय काढून त्यांचं उलट त्यांचं आयुष्य 4 महिन्याचं तुम्ही 2 महिन्यावर आणा. त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका. त्याला मानसिक आधाराची खूप गरज आहे. जर खरोखर मानसिक आधार, जर घरातली माणसं जर चांगली असतील तर नक्कीच मिळेल ना. भरपूर तुम्ही संसर्गजन्य असं म्हणून ते डोक्यात ठेवलं तर ते पण आपण नाही देऊ शकतो. मित्र, खूप मोठा गैरसमज आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी किंवा गल्लीमध्ये कुठेही जर कॅन्सर पीडित असतील, हे रुग्ण असतील, तर नक्कीच तुम्ही जाऊन त्यांच्यासोबत जेवण खाणं करू शकता, त्यांच्याशी बसू शकता, त्यांच्यासोबत राहू शकता. कुठल्याही प्रकारचा संसर्ग तुम्हाला होणार नाही. तर आता आणखी एक प्रश्न, डॉक्टर, बायोप्सी म्हणजे काय, याच्याबद्दल काय सांगा? आता बायोप्सीचे गैरसमज हे तर मला वाटतं कुठनं आलंय हे खरंच संशोधनाचा विषय आहे. बायोप्सी म्हणजे पेशी काढणे, त्या पर्टिक्युलर कॅन्सरच्या गाठीतनं काही पेशी किंवा एखाद्या पीस काढणे आणि त्याची तपासणी सूक्ष्मदर्शकाखाली करून घेणे. म्हणजे हा कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे हे आम्हाला कळतं. आता आपण जनरल ब्रॉड कॅन्सर टर्म वापरतो, पण कॅन्सरचे 100 प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी आहे. त्यामुळं कुठला कॅन्सर आहे हे जर मला माहिती असेल तर मी त्याची योग्य ट्रीटमेंट देऊ शकेन. काही असे आजार पण आहेत जे कॅन्सर नाहीत, कॅन्सर सारखे दिसतात पण कॅन्सर नाही. त्यामुळं असे जरी मला आधी कळले तरी त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट चेंज करू शकतो. तर बायोप्सी वेगवेगळ्या प्रकारे करता येतात, जसं थोडंसं पीस काढायचा किंवा एखाद्या सुईनं त्यातला पेशी काढायच्या, अशा अनेक पद्धतीनं बायोप्सी करता येतात. तर बायोप्सी विषयी कॉमन लोकांचा असा गैरसमज आहे की बायोप्सी केली की हा आजार शरीरात पसरतो. हे म्हणजे जवळजवळ अल्टरनेट पेशंट मला विचारतो, आम्ही जेव्हा सांगतो आता गाठ आहे तुला, कॅन्सरची असू शकते, आपण बायोप्सी करून घेऊया, रिपोर्ट बघून पुढचं ठरवूया. नाही ते डॉक्टर काय नको होते, तुम्ही काढून टाका गाठ, डायरेक्ट गाठच काढून टाका. ते बायोप्सी केलं की ते पसरते. त्यावेळी आपण निर्णय कसा घ्यायचा? आता कसा निर्णय घ्यायचा? समजा तुम्ही विचार करा इथे एक तोंडात गाठ आहे आणि मी कॅन्सरची समजून त्याचा अर्धा जबडा काढून टाकला आणि त्याचा रिपोर्ट आला की कॅन्सर नाही, मग काय होणार? नक्कीच. त्यामुळं ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे प्रॉपर बायोप्सी करून घेणं गरजेचं आहे. बायोप्सीमुळे कॅन्सर पसरत नाही हा विचार डोक्यातनं काढून टाका. तर हे कशामुळे आलंय यातलं थोडंसं तथ्य असं आहे की बायोप्सी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या पेशी काढतो आणि त्याच्यामध्ये सुई घालतो
तेव्हा तुम्हाला आता माहिती असेल आपल्याला खर्चटलं जरी तरी थोडीशी सूज तिथे येते. येते. हा, तर आपण जेव्हा बायोप्सी करतो तेव्हा त्या गाठीला आपण एक छोटंसं स्क्रॅच करतो असं गृहीत धरा. त्याच्यामुळे तिथं बॉडीची डिफेन्स रिॲक्शन येऊन थोडीशी सूज येते. म्हणजे गाठ जर 2 सेंटीमीटर असेल तर कदाचित बायोप्सी नंतर ती तुम्हाला 3 सेंटीमीटरची दिसेल काही काळापुरती, नंतर ती परत नॉर्मल साईजला येते. तर त्यामुळं ते गाठीचा साईज वाढतो, बायोप्सी केल्यामुळे हे स्प्रेड व्हायला लागले असा लोकांचा गैरसमज होतो. तर हे अतिशय चुकीचं आहे, पूर्णपणे डोक्यातनं काढून टाका. आणि डॉक्टरांनी बायोप्सी सांगितली तर करून घ्या, कारण त्याच्याशिवाय तुमचाच योग्य उपचार होणार नाहीये. 100% हे सगळं तुमच्यासाठीच आहे. येस. मित्रो, बायोप्सीबद्दल अतिशय डॉक्टरांनी चांगली माहिती दिलेली आहे. त्यामुळेच हा गैरसमज काढा आणि आपलं आयुष्य नक्कीच आपण हे वाढवू शकतो. तात्काळ त्यावरती उपचाराला आपण प्रतिसाद देऊया आणि लवकर उपचार करून घेऊन लवकर बरं होऊया. तर डॉक्टर, आणखी एक गैरसमज जे आपण शेक देतो म्हणजे रेडिएशन, तर रेडिएशन बद्दल सुद्धा बरेचसे गैरसमज आहेत, काय सांग? तर आता मला असं वाटतं हे गैरसमज सुरू झाले ते शेक या शब्दाने सुरू झाले. बऱ्याच लोकांना वाटतं की माणसाला कुठेतरी एखाद्या मायक्रोवेव्ह मध्ये टाकून भाजतात, शेक देतात. म्हणजे तसं काही करत नाहीत. एक छोटंसं मशीन असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटं झोपायचं असतं. डोळ्यांना न दिसणारे किरण तुमच्या अंगावर पडतात. कॉम्प्युटरच्या सहाय्यानं कुठल्या एरियाला ते द्यायचे हे मॅप केलेलं असतं ऑलरेडी. त्या एरियाला ते किरण मिळतात, तुम्हाला कळत सुद्धा नाही कधी मिळाले, आणि तुम्ही घरी जाता. एवढीच ती उपचार पद्धती आहे. आता याचे थोडेसे प्रॉब्लेम असे आहेत की जेव्हा ते तुमच्या स्किनला पेनिट्रेट करतात तेव्हा चमडीमध्ये थोडे चेंजेस होतात, चमडी काळी पडते. त्याच्यामुळे लोकांच्या मनात हे असं गैरसमज आहे की माणसाला भाजतात, तर कुणाला काही भाजत नाही, उष्णता वाढलेली असते तिथं, तेवढंच म्हणत. असे पेशंट आलेत माझ्याजवळ की त्यांचे नातेगाव आमचं ते आता चालतंय फिरते, ते शेक देऊन घरात पडून राहील लुळं पांगळं होऊन, कसं व्हायचं त्याचं. असं काही लुळं पांगळं कोणी होत नसतंय. ही एक पद्धतीची उपचार पद्धती आहे. आता जुन्या टाईपचं जे रेडिएशन होतं त्याच्यामध्ये हे कॉम्प्युटराइज्ड उपचार वगैरे अवेलेबल नव्हते. त्याच्यामध्ये माणसाला बरेच त्रास व्हायचे, म्हणजे चमडीवर अशा जखमा व्हायच्या, त्यानंतर भरायच्या, म्हणजे नंतर एक 6 महिन्यांत तुम्हाला कळणार पण नाही. पण त्यावेळी ते चित्र खूप भयानक दिसायचं. पण आता नवीन जे लिनियर ॲक्सिलरेटर उपचार पद्धती आहेत याच्यामध्ये ह्या टॉक्सिसिटी खूप कमी झाल्यात. त्यामुळं हे करून घ्यायला काहीच हरकत नाही. थोडक्यात रेडिएशन झाल्यानंतर थोडा अशक्तपणा नॉर्मल येणार. हे रिॲक्शन आहे. शेवटी कसं आहे माहितीये का, काय ते सुक्यासोबत ओलही जळतं, तसं थोडंसं साईड इफेक्ट आहे नॉर्मल टिश्यूवर हे होणारच असतात. पण शरीराची अशी ताकद असते की नॉर्मल पेशिया त्यातनं स्वतःला बाहेर काढतात आणि कॅन्सर पेशिया हे त्या रेडिएशननं मरतात. त्याच्यामुळं रेडिएशन हे घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठलेही गैरसमज डोक्यात ठेवू नका. जर डॉक्टरनी सांगितलं की बाबा ह्याला गरज आहे रेडिएशनची तर तुम्ही नक्की घ्या. अर्धवट उपचाराची भीती आहे. अर्धवट उपचाराची भीती आहे. आता तुम्हाला सांगतो, तोंडाचा कॅन्सर असतो तर बऱ्याच लोकांचं म्हणजे 90% लोकांचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन झालं की मी बरा झालो. तर असं नसतं. आता तो कॅन्सर जवळजवळ 3-4 महिने तुमच्या तोंडात असतो. त्या काळात रक्तवाहिन्यातनं तो आजूबाजूला पेशी स्वरूपात पसरतो. नक्कीच. मी जेव्हा ऑपरेशन करतो त्या मला पेशी दिसत नाहीत, मला गाठ दिसते, आणि त्या गाठीच्या अनुषंगानं मी ती गाठ पूर्ण काढत असतो. पण ह्या ज्या पेशी ऑलरेडी पसरल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही ऑपरेशन करून. 100%. त्यामुळे तो पूर्ण एरिया आपण रेडिएट करतो. रेडिएट केल्यावर त्या पेशी मरतात आणि कॅन्सर परत यायचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळं हे कम्प्लीट उपचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर नुसतं ऑपरेशन केलं आणि रेडिएशन घेतलं नाही तर तुमची गाठ परत यायचं प्रमाण फार वाढतं आणि मग दुसऱ्या वेळा आलेला कॅन्सर हा परत बरा करण्यासारखा असतोच असं नाही. त्यामुळं हे अर्धवट उपचार करू नका आणि डोक्यातले जे गैरसमज आहेत रेडिएशन विषयी ते बाजूला काढा. डॉक्टर, आता किमोथेरपी बद्दल सुद्धा काही लोकांचे गैरसमज आहे. होय, म्हणजे किमोथेरपी म्हणजे काय हो, काय करतात ते, काय असते असंच विचारतात. तर किमोथेरपी म्हणजे काही नाही, सलाईन मधून औषध देणे. आता तुम्हाला माहिती आहे पेशंट आजारी आहे एखादा तर त्याला आपण इंजेक्शन वाटे अँटीबायोटिक्स वगैरे देतो, इन्फेक्शन कंट्रोल होतं, पेशंट बरा होतं. त्याच पद्धतीनं अँटीबायोटिक्सच्या ऐवजी आपण एक प्रकारचे केमिकल्स पेशंटला देत असतो. ही केमिकल्स कॅन्सर पेशीवर काम करतात आणि त्या पेशी मारतात. एवढं सिंपल प्रिन्सिपल किमोथेरपीचं आहे. किमोथेरपीचे थोडे साईड इफेक्ट जर म्हणायला गेलात तर काही किमोथेरपीमुळे केस जातात पेशंटचे. पर्टिक्युलरली आता कसं आहे, नेमकं काय झालंय, ज्या ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर या स्त्रियांमध्ये ज्या कॅन्सरच्या किमोथेरपी आपण वापरतो नेमकं त्या किमोथेरपीमुळे बरेचदा केस जातात, त्या महिलांचे केसांशी संबंधित. आणि पण हे सुद्धा परमनंट नाहीये. बऱ्याच लोकांना वाटतं की हे गेलं म्हणजे गेलं, आता पूर्ण टकले झालो आपण, असं नाहीये. किमोथेरपी थांबली की हे तात्पुरते हेअर सप्रेस झालेले असतात, ग्रोथ,
कारण शरीराचे वाढणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याला किमोथेरपी काम करतात. तर केस हे वाढणारी आहे, चिरंतन वाढत असतात आपण जिवंत आहे बरोबर, त्यामुळे त्याचं काम थांबतं. पण जेव्हा आपण किमोथेरपी संपवतो तेव्हा परत ते केस उगवतात आणि पहिल्यासारखे इनफॅक्ट चांगले उगवतात पहिल्यापेक्षा. त्यामुळं हा गैरसमज किमोथेरपीच्या डोक्यातनं काढून टाका. पेशी कमी होतात किमोथेरपीमुळं हे मान्य आहे मला, पण ती वाढवायची पण आपल्याकडे इंजेक्शन्स आहेत. आपल्याकडे आता जवळजवळ सगळ्या गोष्टीचे उपचार अवेलेबल आहेत, कॉम्प्लिकेशन झाली तरी. त्यामुळे कॉम्प्लिकेशन होतील म्हणून उपचार करून घ्यायचे नाहीत असं करून, एवढंच मला लोकांना सांगायचं. मित्र, किमोथेरपी बद्दल आणि रेडिएशन बद्दलचा गैरसमज तुमचा नक्कीच दूर झाला असेल. पण अजूनही डॉक्टर असा गैरसमज आहे, लोक काय करतात, हे देशी सोडायला तयार नाही. समजा म्हणजे देशी औषध नाही, कुठलीच देशी सोडायला तयार नाही. समजा असंही होतं कधी कधी की आम्ही आता ॲलोपॅथी इज अ बेस्ट, कारण जगाला मान्य केलेली आहे, विज्ञानाने ती सिद्ध केलेली आहे. पण तरी सुद्धा आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असेल किंवा झाडपाला असतील, याची औषधं अजूनही वापरले जातात. बरोबर. नेमका याचा परिणाम कसा? आता सगळ्यात पहिल्यांदा मला माझे सर्व आयुर्वेदिक होमिओपॅथिक कलिग्स जे आहेत त्यांची माफी मागायची. माफी अशासाठी की शेवटी तेही डॉक्टर आहेत, त्यांचंही एक चांगलं सायन्स आहे आणि बऱ्याच आजारांमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग सुद्धा होतो. उपयोग होतो, आपल्याला माहिती आहे की हे उपचार चांगले आहेत, बऱ्याच गोष्टींना चांगले आहेत. आता कॅन्सरमध्ये थोडासा प्रॉब्लेम काय झालेला आहे, मार्केटिंग फार वाढलेलं आहे कॅन्सरमध्ये, इस्पेशली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक ड्रग्सचं. त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट कायम लिहिलेली असते, तुम्ही कुठलीही ॲड बघा आयुर्वेदिक होमिओपॅथिक कॅन्सर उपचारांची, की कोणत्याही साईड इफेक्ट्स विना कॅन्सर पूर्णपणे बरा करण्यात येईल. तर ह्याच्याविषयी आमचा थोडासा आक्षेप आहे की आम्ही आज एवढं सायन्स कॅन्सरचं, आज तुम्हाला सांगतो जगातला सगळ्यात जास्त रिसर्च आणि पैसा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये टाकला जातो, स्पेशली अमेरिकेत. एवढा रिसर्च, एवढे लाखो करोडो डॉलर टाकून सुद्धा अजून असं कुणी म्हणू शकत नाही मी 100% कॅन्सर बरा करेन, कारण त्याचं बायोलॉजी अजूनही आपल्याला पूर्ण कळलेली नाही. नक्कीच कळेल. त्यामुळे आम्ही सुद्धा असं 100% उपचार नाही, 100% आम्ही तुम्हाला बरं करतो असं आम्हीही म्हणत नाही. तर होमिओपॅथी आयुर्वेदिकचे जे माझे कलिग्स आहेत त्यांना माझी ही कळकळीची विनंती आहे की असा मेसेज तुम्ही समाजात जाऊ देऊ नका. ह्याच्यामुळे काय होते, जे स्टँडर्ड उपचार आहेत, जे रेडिएशन आहे, ऑपरेशन आहे, किमो आहे, हे लोक घेत नाहीत आणि डायरेक्टली ते आयुर्वेदिककडे डायव्हर्ट होतात. आयुर्वेदिकचे परिणाम मी स्वतः काही पेशंटना चांगले झालेले बघितलेत. 2-3 पेशंट मी असे बघितलेत की तोंडात गाठी होत्या, त्याने आयुर्वेदिक चालू केलं, जवळजवळ वर्षभर ती गाठ फारशी वाढली नाही, पण ह्याचा अर्थ ती बरी झाली असा देखील नाही. काही काळ थांबू शकतात. काही काळ थांबू शकतात. काही उपचार आहेत की ज्याच्यामुळं त्यांच्या सायन्सचे की ज्याच्यामुळं थोडीशी ग्रोथ थांबू शकते, कमी होते. हे मलाही मान्य आहे, मी बघितलेलं आहे, पण त्याच्यावर तेवढे स्टडीज झालेले नाही आहेत, सायंटिफिक डेटा अवेलेबल नाही आहे. त्यामुळं आमची उपचार पद्धती नाकारून तुम्ही ह्या अल्टरनेटिव्ह थेरपीज घेऊ नका, अशी माझी लोकांना पण कळकळीची विनंती आहे. आता बरेच आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स हे चांगले आहेत, म्हणजे त्यांच्याशी मी कम्युनिकेशनमध्ये मी स्वतः पेशंट पाठवतो, का तर त्यांच्या उपचारांनी ॲलोपॅथिक उपचारांचे साईड इफेक्ट्स कमी होतात. म्हणजे हे मी पण बघितलंय, म्हणजे रेडिएशनच्या सोबत काही लोक ते देतात, ती सप्लिमेंट्स आहेत, म्हणजे दे आर बेसिकली न्यूट्रिशनल सप्लिमेंट, ज्याच्यामुळे पेशंटची जनरल तब्येत चांगली राहते आणि रेडिएशनचे साईड इफेक्ट थोडे कमी होतात. तर अशा पद्धतीनं वापरायला हरकत नाही. किंवा ज्यांची ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे अशा बऱ्याच लोकांना मी स्वतः अशा माझ्या चांगल्या काही आयुर्वेदिक कलिग्सकडे पाठवतो की ज्यांच्याकडच्या उपचारांनी पुढचं त्यांचं जे रिकव्हरी पिरियड आहे तो खूप चांगल्या पद्धतीने जातो, रिकव्हरी फास्ट होते. तर ह्या ठिकाणी हे वापरायला काहीच हरकत नाही. पण झाडपाला थेरपी किंवा हे कुठंतरी जाऊन कर्नाटकातनं भरपूर लोक झाडपाला घेऊन येतात आणि बऱ्याच ठिकाणी अशा ट्रीटमेंटसाठी हजारो लाखो रुपये खर्च पण करतात. तर ह्यातून जी वेडी आशा मिळते त्याच्या पलीकडे काही नाही आहे. त्याच्यामुळं थोडासा हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. परत मी माझ्या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकचे जे डॉक्टर्स आहेत, जे माझे कलिग्स आहेत, माझे मित्र आहेत, त्यांना म्हणजे एक माफी देखील मागतो आणि त्यांना असे आवाहन करतो की तुम्ही पेशंटपर्यंत हा मेसेज पोहोचवा की रुटीन तुमची स्टँडर्ड ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे, त्यासोबत किंवा त्याच्यानंतर आम्ही सप्लिमेंट हे आम्ही देऊ. अगदी बरोबर डॉक्टर, खूपच छान. नक्कीच हा गैरसमज प्रेक्षकांचा दूर झाला असेल. पण अजून एक असाही गैरसमज आहे की मोठा, सर्वात मोठा, की माझं निदान ऑपरेशनचं झालेलं आहे आणि मला ज्या ऑपरेशनची एक गाठ डॉक्टरांनी काढलेली आहे. आता गाठ काढली की माझा कॅन्सर पूर्ण बरा झाला आणि आता मी निवांत पुढचं लाईफ जगायला तयार झालो, असा एक मोठा गैरसमज आहे. तर तो फॉलोअप कसा घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळे तोटे काय होतात? आता बेसिक कॅन्सर उपचार हे एका कुठल्याही फील्डचे राहिलेले नाही आहेत.
ज्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो आम्ही. म्हणजे अच्छा. वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर एकत्र येऊन एका पेशंटची ट्रीटमेंट करतात. जसं आता एक कॅन्सरचा एक पेशंट आला, त्याला सगळ्यात पहिले गरज पडते चांगल्या पॅथॉलॉजिस्टची. त्याच्यानंतर लागतो चांगला रेडिओलॉजिस्ट की जो त्याचं CT करून कुठे आजार आहे सांगेल. त्यानंतर लागतो एक चांगला सर्जन की जो चांगल्या पद्धतीनं गाठ काढेल. त्याच्यानंतर लागतो एक चांगला किमोथेरपिस्ट जो किमोथेरपीची औषधे देऊन आजार शरीरात पसरणार नाही हे बघतो. काळजी घे. त्याच्यानंतर एक लागतो एक रेडिएशनचा डॉक्टर की जो राहिलेल्या पेशी ज्या आजूबाजूच्या असतात त्या मारायला मदत करतो. म्हणजे ह्या प्रत्येक ब्रांचचं आपलं आपलं एक काम कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आहे. त्यामुळं नुसतं ऑपरेशन मी केलं, आता ब्रेस्ट कॅन्सर झाला एखाद्या स्त्रीला, ती आली, तिनं ऑपरेशन केलं, ती घरी गेली, ती म्हटली झालं आता काढलं माझा काय संपला विषय. तर असं नाही आहे. कारण कॅन्सरची टेंडन्सी अशी आहे की ती ब्लडमधनं पूर्ण शरीरात पेशी टाकत असतात कॅन्सरची गाठ. त्यामुळं ह्या ज्या पेशी आहेत त्याला मी सॉईल अँड सीड हायपोथेसिस म्हणतो. म्हणजे एखाद्या जमिनीत जसं बीज आपण असं बिया फेकल्या त्यातले काही बिया उगवतात, काही नाही उगवत. कुठली उगवेल कुठली उगवणार नाही सांगता येत नाही. तशा कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत असतात आणि ह्या ज्या पेशी शरीराच्या ब्लडमध्ये फिरतायत त्यातल्या काही पेशी लिव्हरमध्ये जातात आणि तिथं त्या इम्प्लांट होतात आणि तिथं त्या वाढून तो कॅन्सर तिथं पसरतो. ह्या मारायला आपण किमोथेरपी देतो. त्यामुळे प्रत्येक उपचार पद्धतीचं स्पेसिफिक काम आहे. म्हणजे मी ऑपरेशन केलं म्हणून मी रेडिएशन नाही दिलं तर चालतं असं नसतं. त्यामुळं हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागतं आपल्याला. जसं आपण जेवणामध्ये तिखट टाकतो, मीठ टाकतो, साखर टाकतो. नुसती साखर टाकली, मुठभर साखर टाकून कधी अन्न चांगलं होत नाही. या सगळ्या घटकांची गरज आहे. तसंच हे सगळे घटक आपल्याला एखादा पेशंट बरे करण्यासाठी लागतात. त्यामुळं जोपर्यंत तुमचा स्पेशालिस्ट सांगत नाही की आता तुझी ट्रीटमेंट संपली तोपर्यंत ती संपलेली नसते. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. खूप छान डॉक्टर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की रेडिएशन असू दे किंवा किमोथेरपी असू दे तर शरीरातले जंतू हे कॅन्सरचे जंतू मारले जातात किंवा ते सुप्तावस्थेत ठेवले जातात. त्यामुळे ते पूर्ण ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आता सर्वात मोठा गैरसमज म्हणजे आज हे ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक काय म्हणतात की आज सांगली छोटं आहे आपलं, तर मुंबई पुण्याला चांगले उपचार होतील आणि भले ते कितीही महागडे असू देत तर तिथं आम्ही पूर्ण बरे होईल. आणि असा एक मोठा गैरसमज. मग सामान्य लोक सुद्धा असं म्हणतात की अरे तिकडं चांगले उपचार आहेत तर इथं सांगलीमध्ये काय काय सांगा. तर आता बेसिक कसं आहे माहिती आहे का, दोन कारणासाठी लोक मुंबईला जातात. एकतर ज्यांच्याकडे खरेच पैसा आहे, अगदी बरोबर, ते म्हणतात मला आज जाऊन ब्रिज कँडीला ट्रीटमेंट घ्यायची आहे, मला लीलावतीला घ्यायची आहे, मला अंबानीला घ्यायची आहे. मे बी तीच ट्रीटमेंट इथेही मिळेल त्यांना, त्या बाबतीत काही प्रश्न नाही. परंतु त्यात थोडासा एक स्टेटस सिम्बॉल असतो. ज्यांना परवडतंय त्यांच्यासाठी हे ठीक आहे, पण ह्याचा अगेन मेसेज जातो सामान्य लोकांपर्यंत, इथे ट्रीटमेंट होत नाही म्हणून आपण तिकडे जायला पाहिजे. एक काळ असा होता की अशा ट्रीटमेंट्स या पेरिफेरीला अवेलेबल नव्हत्या, पण आज सांगलीसारख्या किंवा कोल्हापूरसारख्या असेल, साताऱ्यासारख्या असेल, सोलापूरसारख्या असेल, ह्या जिल्ह्यांच्या ठिकाणी ऑलमोस्ट कॅन्सरच्या 95 ते 99% ट्रीटमेंट अवेलेबल आहे आता सध्या उपलब्ध. म्हणजे अगदी ब्लड कॅन्सरमधल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटपासून ते कॅन्सर ऑपरेशन्समधल्या रोबोटिकपर्यंत ते रेडिएशनमधल्या लिनियर ॲक्सेलरेटरपर्यंत, ज्याला गॅमा नाईफ म्हणतात, अशी ट्रीटमेंट अशी या सर्व ठिकाणी अवेलेबल आहे. त्यातले एक्सपर्ट ह्या ठिकाणी काम करतायत. असं नाही की तुम्हाला या गोष्टींसाठी मुंबईला जायलाच पाहिजे. म्हणजे एकेकाळी हे होतं, सगळाच वाचू शकतो, सगळाच वाचू शकतो आपल्या घरी आपल्या. आणि कन्व्हिनियन्स महत्वाचा असतो. आता एखादा पेशंट आहे, त्याला मुंबईला जाऊन ट्रीटमेंट करून आणणं हे खूप एक परिवारवाल्यांसाठी खूप मोठं आहे. कारण सगळं काम सोडून जावं लागतं, राहायची सोय नसते, या बाकी गोष्टीतच खर्च जास्त होतो. एक तपासणी सांगितली की ती करायला 2 दिवस जास्त राहावं लागतं. तेच जर तुमच्या गावात तुम्हाला मिळत असेल तर एवढ्या लांब कशाला जा. काय काय ठीक आहे, आता तिथले काही जे सर्जन्स किंवा काही थेरपिस्ट आहेत की ज्याचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे, कारण ते अनेक वर्ष काम करतायत, ती गोष्ट वेगळी. इव्हन काही सेकंड ओपिनियन्सना मी माझ्या पेशंटना तिकडे पाठवतो की ज्याच्यात मला थोडासा डाऊट असतो काय करावं. अशा स्पेशालिटीला ठीक आहे, पण ॲज सच 95 ते 98% पेशंटची ट्रीटमेंट या जिल्ह्यांच्या ठिकाणी अतिशय सुंदररित्या आणि स्टँडर्डनं होते, की जे काही स्टँडर्ड इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहेत त्या पद्धतीनं होते. त्यामुळं हा एक गैरसमज डोक्यातनं काढून टाका आणि तेवढ्यासाठी ट्रीटमेंट झाली नाही असं करू नका. हे फार महत्त्वाचं. खूप छान डॉक्टर. मित्र, तुमचा नक्कीच गैरसमज हा दूर झाला असेल, कारण मुंबई पुण्याच्या दृष्टिकोनातून जे तिथं जे उपचार आहेत तेच जवळजवळ 98% उपचार आपल्या सांगलीमध्ये आहेत.
याचा फायदा आपण जरूर घ्या. आणि जर का 1-2% रेअर केसेस असतील तर डॉक्टर स्वतःच तुम्हाला तिथं जायला सांगतील. बरोबर. आणि तो सल्ला तुम्ही त्यावेळी नक्कीच ऐकायला हवा. तर डॉक्टर, आता आपली स्पेशालिटी म्हणजे इतरांपेक्षा आपलं वेगळेपण आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काय सांगा? हॉस्पिटलच्या माध्यमातून एक तर पहिल्यापासून आम्ही एक स्टँडर्ड आणि पेशंटसोबतचा रॅपो मेंटेन ठेवलेला आहे. अच्छा. की तुम्हाला कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि तुम्ही ते करायला सुटेबल आहात का. अच्छा. म्हणजे आता पेशंट आला म्हणून त्याचं ऑपरेशन करण्यात काही पॉईंट नाही. पूर्ण परिस्थिती सर्व परिस्थिती जाणून किंवा त्याचा त्याला उपयोग खरंच होईल का नाही. म्हणजे त्या ऑपरेशन एवढं रिस्की आहे की त्या ऑपरेशनच्या साईड इफेक्ट्सनंच पेशंटला इतका त्रास होईल की त्याच्यापेक्षा हा डिसीज नॅचरली गेला तर पेशंट जास्त बरा राहील. असं असेल तर कधी कधी आम्ही ऑपरेशनला पेशंटला नाही म्हणून सांगतो. अगदी बरोबर. म्हणजे मी सर्जन असून काही पेशंट्सना रेडिएशनला पाठवतो की ह्याला ऑपरेशन आहे अवेलेबल पण तुम्ही करू नका कारण त्याचा तुम्हाला जास्त तोटा होईल. त्याच्याऐवजी तुम्ही रेडिएशन घ्या ना तुम्ही पूर्ण बरे व्हा. तर ही जी एक ट्रान्सपरन्सी आहे ती मला वाटतं आम्ही मेंटेन ठेवतोय. दुसरी गोष्ट, आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सांगलीमध्ये मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीज चालू केल्या. आता मोर दॅन 150 सर्जरीज आम्ही आमच्या हॉस्पिटलला केलेल्या आहेत. ज्या पेशंट ना खरंच गरज आहे तोंडाच्या कॅन्सरची असतील पर्टिक्युलरली त्यांना फंक्शन आणि खाणं पिणं प्रिझर्व करण्यासाठी हे मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं जे प्लास्टिक सर्जरी केली जाते ती आम्ही पहिल्यांदा इथे चालू केली. त्याच्यानंतर हायपेक नावाची एक जी सर्जरी आहे ती मागच्या ह्याच्यात सुद्धा मी बोललेलो होतो. ओव्हरीचा कॅन्सर किंवा अंडकोशाचा कॅन्सर जो पोटात पसरलेला असतो तर त्याच्या उपचारासाठी ही अत्याधुनिक उपचार पद्धती आहे. हे मशीन कुठंच अवेलेबल नाही आहे पुण्यानंतर, हे आमच्याकडे आहे. म्हणजे जेव्हा मी ते पहिल्यांदा बघितलं त्याच्यात वर्कशॉप्स अटेंड केले तेव्हा मला वाटलं की आपल्याकडे हे खूप पेशंट्स आहेत, आपण हे घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. मे बी इकॉनॉमिकली फार व्हायबल नाही आहे ते, हे देखील मी सांगतो. कारण त्याची जेवढी कॉस्ट आहे त्या मानानं पेशंट नंबर आणि इकॉनॉमी तेवढी आपल्या पेशंटची नाही आहे. त्यामुळे आम्हाला या सर्जरीज अतिशय सबसिडाईज रेटमध्ये कराव्या लागतात. पण त्याचा पेशंटना बेनिफिट हा खूप मोठा मिळतो आणि नक्कीच ही गोष्ट आहे की जी फारशी कुठे केली जात नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे महात्मा फुले जनआरोग्य योजना अवेलेबल आहे ज्याच्याद्वारे जवळजवळ 95% कॅन्सर ट्रीटमेंट्स ह्या फ्री होतात. आता त्यात 5% कॅन्सर ट्रीटमेंट ह्या इन्क्लूड नाही आहेत स्कीममध्ये. अशा पेशंट्स हे पेईंगमध्ये करून घेऊ शकतात. पण अदरवाईज हे सगळ्यांना मोफत आहे. पूर्वी हे फक्त केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डसाठी होतं पण आता कोविडमुळे गव्हर्नमेंटने काही लिमिटेड पिरियडसाठी ओपन टू ऑल केलेला आहे. म्हणजे ज्यांची पांढरी कार्ड आहेत अशांना सुद्धा ही योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. तर योग्य ते उपचार माफक दरामध्ये करण्याचा आम्ही सर्व शासकीय योजनांसहित. हो, सर्व शासकीय योजनांसहित. मित्र, अवश्य लाभ घ्यायला पाहिजे कारण कोविडचा काळ आहे आणि हे सर्व शासकीय योजना सर्व रेशन कार्ड धारकांसाठी फ्री आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठली लक्षणं असतील तर तात्काळ या, निदान करा आणि उपचाराला प्रतिसाद द्या, लवकर बरे व्हा. तर डॉक्टर, शेवटचा प्रश्न माझा की हा आजार होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा संतुलित आहार नेमका कसा असावा? तर आता हेही पहिल्यांदाच मी सांगतो की असं कुठलंच मॅजिकल उपचार पद्धती नाही की ज्यांना हा आजार होणार नाही. अगदी बरोबर. प्रत्येक पेशंटला मी हेच सांगतो पहिल्यांदा की ते डिप्रेशनमध्ये असतात, हे असतात. मग पहिला प्रश्न विचारतात मलाच का झालं. मला कुठलंही व्यसन नाही तरी मलाच का झालं. तर ह्याचं नक्की कारण कुणालाच कळलेलं नाही. थोडीफार जेनेटिक म्युटेशन्स होतात आणि अशा पेशी अनियंत्रित वाढायला लागतात आणि त्यातनं कॅन्सर तयार होतो. आता ही म्युटेशन व्हायचे अनेक कारण आहेत. पोल्युशन हे असू शकतं. आपण पेस्टिसाइड जर आपल्या खाण्यात असतील, ज्या पालेभाज्याचे पेस्टिसाइड युक्त असतील तर त्याच्यामुळे होऊ शकतं. किंवा तुमच्या अनुवंशिक जर असेल फॅमिलीमध्ये त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि जसं मी बोललो की तंबाखू आणि याच्यामुळे होऊ शकतो. तर एक आदर्श जीवन पद्धती ही आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया असं मला वाटतंय. कॅन्सर होईल का नाही हे आपल्या हातात नाही आहे पण तुम्ही त्याचं प्रमाण नक्कीच कमी करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्यसनांपासून दूर राहा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एवढं जरी केलं तरी 70% कॅन्सरपासून तुम्ही दूर राहा. त्याच्यामध्ये तंबाखू असेल, मावा असेल, साधी सुपारी असेल, पान असेल, कुठल्याही गोष्टीचं व्यसन वाईट आहे. अल्कोहोलमुळे लिव्हरचे कॅन्सर व्हायचे प्रमाण जास्त आहे, आतड्याचे कॅन्सरचं प्रमाण आहे. तर ह्याच्यापासून दूर राहा, सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने, द इम्पॉर्टंट थिंग. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये भरपूर पालेभाज्या आणि भरपूर फळभाज्या पाहिजेत. फळं भरपूर पाहिजेत, चोथा पाहिजे, त्याचा नुसता ज्यूस पिण्यात अर्थ नाही, त्याचं फायबर जायला पाहिजेत. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण दिवसभरात 2 ते 3 लिटरपर्यंत असलं पाहिजे. नॉनव्हेज भरपूर लोक आपण खातो, रेड मीट कमी करायला पाहिजे, मटण कमी करायला पाहिजे. चिकन त्या मनानं चांगलं असतं, एग्स चांगले असतात, अंडी चांगली असतात, रोज 1-2 अंडी खावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिट राहा.
एक्झरसाइज रोज एक्झरसाइज आहे फार महत्वाचं आहे, फार 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 महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा कॅन्सरपासून तुम्ही आपोआप दूर जाता. आणि काय फार दमायचं किंवा अगदीच आयर्नमॅन व्हायचं नाहीये. आपल्याला रोजचा 1 पाऊण तास व्यायाम जरी केला की ज्याच्यात घाम निघेल, घाम निघणं महत्वाचं आहे, त्यात घाम निघेल तरी सुद्धा बास आहे. पण तो परसिस्टंटली ठेवा. आज केला, 2 दिवस सुट्टी मारली असं करून चालणार नाही. लॉकडाऊन असलं तरी घरी करा, केलाच पाहिजे, पण व्यायाम केला पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ओबेसिटी आहे. आता आपल्याकडे जर तुम्ही एस्पेशली स्त्रियांमध्ये बघितलं, साधारणतः 40 नंतरच्या स्त्रियांचं जर ॲव्हरेज बघितलं तर ओबेसिटीचं प्रमाण खूप जास्त आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूला बघू शकता की किती स्त्रियांचं वजन जास्त आहे. आणि हे ओबेसिटी हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी असू दे किंवा युट्रसच्या कॅन्सरसाठी असू दे फार महत्वाचं कारण आहे. म्हणजे आता आपल्याकडे ब्रेस्ट कॅन्सर जे अगदी इपिडेमिक झाले म्हणतात, म्हणजे प्रत्येक घरात एक ब्रेस्ट कॅन्सर पेशंट आहे. त्याचं महत्वाचं कारण हे ओबेसिटी आहे. स्त्रियांच्या मध्ये जे लठ्ठपणा आहे तर हा फार अनेक रोगांचं कारण. अनेक बाकी तर आहेतच, आपले हार्ट डिसीजेस आहेत, डायबिटीस आहे, कॅन्सरला मात्र अतिशय घातक आहे. आणि अशा पेशंटना रिस्क पण खूप आहे. आज एखाद्या 80 किलोच्या बाईला मी जर सर्जरी करायची एखाद्या स्त्रीची तर तिला भरपूर रिस्क असते. तिच्या जखमा भरत नाही, तिच्या आतड्याची कॉम्प्लिकेशन होतात, पायामध्ये रक्ताचे गुठळे होऊन एम्बॉलिझम होऊ शकते. त्यामुळे असे बरेच कॉम्प्लिकेशन वाढतात. तुम्ही जर लीन अँड थिन असाल, असे पेशंट बघितले की आम्ही खुश होतो मनात की ठीक आहे बाबा हे पेशंट नक्की बरं. पण जाड पेशंट आले की आम्हाला खरंच भीती वाटते, कारण कॅन्सर हा एक कारण आहे, त्याचे उपचारांचे साईड इफेक्ट खूप जास्त होतात अशा पेशंटला. त्यामुळं हे सगळे फार सोप्या गोष्टी आहेत. मी काहीच अवघड कुठलंच सांगितलेलं नाही. एवढं जरी फॉलो केलं तरी मला वाटतं 70 ते 80% कॅन्सर पासून आपण दूर राहू. असं कोणी तुम्हाला गॅरंटी देणार नाही की हे केलं म्हणून तुम्ही कधीच कॅन्सर होणार नाही, पण ऍटलीस्ट आपल्या बाजूने आपले प्रयत्न आपण केले पाहिजे. नक्कीच. खूप छान डॉक्टर. मित्र हो, दिवसाचे 24 तास असतात. 24 तास किती जरी कमवलं तरी ते कमीच पडत असतं. लक्षात घ्या, कुठल्या मुलानं तुम्हाला सांगितलेलं नाही बाबांना की बाबा एवढे कमवायचे आहेत पैसे, बाबा एवढे कमवायचे आहेत, एवढेच पाहिजेत, असं कुणीही सांगितलं नाही मित्र. तर आपण विनाकारण एखाद्या पैशाच्या पाठीमागे लागलेलो असतो. 24 तासापैकी 1 तास आपल्यासाठी काढा. अगदी बरोबर. स्वार्थी तास 1 तास व्यायाम हा केलाच पाहिजे आणि तुम्ही तेवढा वेळ मात्र काढलाच पाहिजे, तरच तुम्ही मित्र, कारण हे हृदय 100 वर्षाची वॉरंटी गॅरंटी आहे आणि हे मात्र आपण वाढवूया. अगदी बरोबर. त्यामुळे त्याची निगा राखा आणि मेंटेनन्स 1 तास रोज जर केला तर नक्कीच तुमचं आयुष्य सुखावं होईल, आनंदाचं होईल. तर डॉक्टर आज इथं आले आणि आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली. स्वतः डॉक्टर रोज 1 ते 1.5 तास स्वतः वॉकिंग करतायत, सायकलिंग करतायत आणि त्यांच्या या तब्येतीचं रहस्यच त्यांचा रोजचा व्यायाम आहे. तर आपण सुद्धा आज डॉक्टरांच्याकडून डॉक्टरांची हेल्दी बॉडी घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचे उपचार जे सांगितलेले आहेत आपल्याला, जे समज गैरसमज, ते आज आपण इथं घ्यायचे आहेत आणि यातून आपण मुक्त व्हायचं आहे. आणि तात्काळ कुठलंही लक्षण आढळलं तर तात्काळ हॉस्पिटलमध्ये या आणि उपचार मात्र पूर्ण करून आपण घेऊया. तर मित्र, आज डॉक्टर इथं आले आणि आपल्याला कॅन्सरचे समज गैरसमज आणि लक्षणे याबाबत दिलखुलास मुलाखत दिली. त्याबद्दल आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे आपण डॉक्टरांचे हार्दिक आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. आणि मित्र, हे होते प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिकेतन काळे. तुमचे नक्कीच मनातले जे प्रश्न होते, मनातले जे गैरसमज होते, त्या गैरसमजाला नक्कीच तुम्हाला चांगले उत्तर मिळाले असतील आणि तो गैरसमज तुमचा दूर झाला असेल. तर मित्र, जगूया, आनंदित जगूया आणि आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेऊया, आपल्या तब्येतीची स्वतःची सुद्धा चांगली काळजी घेऊया. 1 तास स्वतः व्यायाम करा, हेल्दी लाईफ जगा आणि कॅन्सरची कुठलीही लक्षणं दिसलीत तर तात्काळ हॉस्पिटलमध्ये या. अत्याधुनिक उपचार पद्धती तुम्हाला होरायझन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. भेटूया अशाच दिलखुलास आणि विशेष व्यक्तीला पुढच्या रविवारी. पाहत राहा उत्तुंग भरारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.